त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि या सगळ्या गोष्टीचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्यांच्यावरती कठोरात कठोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे, इंडियन पिनल कोड आहे, त्याच्यात जी कठोरात कठोर शिक्षा असेल ती लवकरात लवकर या विकृत मनोवृत्तीला मिळाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तर यापेक्षा आज माझं लक्ष अधिक केंद्रित आहे की या विषयावरती मी मगाशी बोललोच, त्याच्यामुळे स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवशी मांडली, आताही पुन्हा मांडतो. पुन्हा आपल्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो का त्यांनी तात्काळ या गोष्टीची गांभीर्याने नोंद करत SIT त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. म्हणून SITचा तपास सुद्धा पूर्णपणाने खोलवर जो का आज आपण फायनान्सच्या मधून वर्तमानपत्रातून पाहतो त्याची अजूनही काय व्याप्ती असेल ती खोलवर पद्धतीने त्या ठिकाणी केली जावी आणि त्या संदर्भातलं कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली. आपल्यापैकी सर्वांना ज्ञात असेल, आठवत असेल तर दादांचा अपघात झाला त्या दिवशीच मुख्यमंत्री त्यावेळेला आले होते बारामतीमध्ये. तिथेच त्यांनी CIDची चौकशी घोषित केली. त्याच दिवशी विमानतळाला भेट देताना राम नायडू या खात्याचे जे केंद्रीय मंत्री आहेत ते आणि मुरलीअण्णा मोहोळ होते, त्यांनीही केंद्र सरकारच्या अशा पद्धतीची विमान अपघाताची तपास करणारी जी स्वायत्त संस्था आहे त्याच्यामार्फत त्यांनी चौकशी त्या ठिकाणी घोषित केली. त्यामुळे त्यानंतर बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण बहिणी प्रफुल्लबाई, मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, CBIच्या चौकशीची मागणी केली. एक प्राथमिक अहवाल जो आला त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बिलकुल आम्हाला ते मान्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी दादांच्या या अपघाताच्या संदर्भामध्ये काय माहिती घेऊन पत्रकार परिषदेच्या मार्फत जे काय मांडलं असेल, इतरांनी वेगवेगळ्या पक्षाचं मांडलं असेल, त्याची सुद्धा अंतर्भाव त्या चौकशीच्या तपासाच्या दिशेमध्ये घेतला जावा आणि त्यांनी व्यक्त केलेल्या बाबींचा तपास लवकरात लवकर व्हावा आणि हा तपास त्याचा निष्कर्ष राज्यांती नव्हे तर देशाच्या जनतेपुढे लवकरात लवकर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. इंडियन पिनल कोड मध्ये त्याच्यात फाशीत आहे. अगदी रात रांगोळी गेली तरी चाललं, त्याच्यात काय कोणाचं डुबत असेल तर काय कारण आहे. मी कठोरात कठोर म्हणजे अशा ज्या एक आपण मगाशी ऐकलं असेल पुन्हा वाक्याचं आता दाखवाल तर सगळी प्रेस कॉन्फरन्स दाखवली पाहिजे, आता पुन्हा तेवढ्या पुरतच आपण काहीतरी बोलाल तसं नको आहे. मी असं म्हटलं की IPC अंतर्गत ज्या कलमाच्या खाली जो कठोरात कठोर असेल तो त्याला जबाब तर फाशीत आली त्याच्यात. त्यामुळे विनाकारण माझ्या वाक्याचं काय तोड पण नको. कठोरात कठोर उलट अशा विकृत मनोवृत्तीची राख झाली पाहिजे हीच आमची स्वतःची भूमिका आहे. पुन्हा असं कृत्य करण्याची नरता प्रवृत्ती पुन्हा निर्माण तयार होणार नाही या दृष्टीकोनातून सरकारने पावलं उचलली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका. धन्यवाद.